तर आपली रबडी एका बाउलमध्ये काढून घेतोय, म्हणजे थंड करायला ठेवायची. त्यानंतर त्याला छान टेस्ट येईल एकदम. तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत रबडी. तर त्यासाठी हे घेतलंय म्हशीचं दूध 1 लिटर, साखर आणि वेलची पूड. तर एकदम सोपी पद्धत आहे. यामध्ये आपल्याला फक्त म्हशीचंच दूध यूज करायचं, कारण का ते घट्ट असतं आणि आपला ह्याच्यामध्ये गॅस पण थोडा जास्त जातो. म्हशीचं दूध यासाठी घ्यायचं कारण की ते घट्ट असल्यामुळे पटापट आपली रबडी होते. जर गाईचं घेतला ते थोडं पातळ असतं, त्यामुळे रबडी व्हायला वेळ लागतो. त्यामुळे हेच दूध आपल्याला यूज करायचं. चला, तर आपण आता गॅसवर कढई ठेवतोय. कढई यासाठी घ्यायची कारण का रबडीसाठी आपल्याला पसरट भांडं घ्यायचं असतं. पातळ असं घ्यायचं नाही, एवढं मोठं असं पसरट, म्हणजे दूध सगळीकडे पसरलं पाहिजे. तर आता याच्यामध्ये आपण दूध ओतून घ्यायचं आणि या दुधामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच मिक्स करायचं नाही, फक्त दूध ओतायचं. तर दुधावर आपल्याला लक्ष ठेवायचं, दूध खाली लागलं नाही पाहिजे. सतत असं ढवळत राहायचं, नाही तर दूध खाली सुद्धा लागून करपू शकतं. तर ढवळत राहायचं सारखं. तर आपली ही जी साई आहे, म्हणजेच मलाई, ही जी बाजूला अशी चिकटली ती अशी एकत्र करून अशी आतमध्ये हे करायचे, ढवळून घ्यायचं. त्यामुळे ते घट्ट होत जातंय बघा. तर बऱ्यापैकी आपलं दूध अर्ध झालंय कढईच्या. तर आणि ह्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत साखर, तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार. तर आता आपण साखर टाकली. आता याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत. तर बघितलं तर आपल्या दुधाचा कलर चेंज होत आलाय, म्हणजे आपली रबडी व्हायला सुरुवात झाली आहे बघा. असं घट्ट घट्ट आता होत आलंय. अजून अर्ध्या तासात ही आपली रबडी रेडी होईल. तर आपली रबडी रेडी झाली बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटते. आता ही एका बाउलमध्ये काढायची आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करायला ठेवायची. तर आपली रबडी एका बाउलमध्ये काढून घेतोय, म्हणजे थंड करायला ठेवायची. त्यानंतर त्याला छान टेस्ट येईल एकदम. तर तुम्हाला रबडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. साधी सोपी आहे आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. थँक्यू.